कोल्हापूर बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवण आणि निवास व्यवस्था करण्याची घोषणा सभापती सूर्यकांत पाटील यांनी केली। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 21व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। शेतमालाच्या लिलावासाठी आधुनिक पद्धत तसंच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील असं सांगत बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सभापती पाटील यांनी सांगितलं। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली। सभापती सूर्यकांत पाटील यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेताना बाजार समितीच्या वतीनं पुढील काळात राबवण्यात येणाऱ्या योजना आणि उपक्रमांची माहिती दिली। बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवण आणि निवास व्यवस्था करणार असल्याची घोषणा सभापती सूर्यकांत पाटील यांनी केली। कोल्हापूरच्या गुळाला GI मानांकन मिळाले, त्यामुळे आता गुळ निर्यातीला संधी आहे। शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी योग्य गुळ तयार करावा, गुळाची निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत। शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी आता आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे। केंद्र शासनाच्या ई-ॲक्शन आणि ई-नाम प्रणालीच्या माध्यमातून शेतमालाचा लिलाव ऑनलाईन पद्धतीने केला जाईल। विविध ठिकाणचे ग्राहक मिळाल्यामुळे खरेदीची स्पर्धा वाढेल आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल असं सभापतींनी सांगितलं। बाजार समितीच्या खुल्या जागेवर गाळे बांधून शेतमालाच्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत। सध्या बाजार समितीकडे 19 कोटी रुपयांच्या मुदतबंद ठेवी आहेत। बाजार समितीच्या ठेवी 25 कोटीवर नेण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं। शाहू सांस्कृतिक मंदिरचं नूतनीकरण, समितीच्या आवारातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण, सौर ऊर्जा निर्मिती, कोल्ड स्टोरेज, पेट्रोल पंप, चार्जिंग पॉइंट, गुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा, कागल आणि मलकापूर उपबाजारात सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत। मार्केट सेस बुडवणाऱ्यांवर आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा सभापतींनी दिलाय। यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सभापती सूर्यकांत पाटील आणि सचिव तानाजी दळवी यांनी उत्तरे दिली। यावेळी उपसभापती राजाराम चव्हाण, माजी सभापती भारत पाटील भुयेकर, प्रकाश देसाई, संचालक नंदकुमार वळंजू, धर्मा कांबळे, सुयोग वाडकर, कुमार आहुजा, संदीप वरंडेकर यांच्यासह शेतकरी, अडते, व्यापारी आणि हमाल तोलाईदार उपस्थित होते।